आणि असे फक्त दोघच करू शकतात, काम आणि क्रोध. आणि तिसरी घाण आहे लोभ. काम, क्रोध, लोभ आणि चौथी मद. आणि सध्या मद इतका डेंजर झालाय महाराज, एकही क्षेत्र आज कीर्ती वाखाणण्याजोगं राहिलं नाही. कुटुंबांमध्ये काही राहिलं नाही. आता तुम्हाला फक्त घरं दिसतात, लोकांनी फक्त घरं बांधलीत, बायका केल्यात, पण महिला मंडळ तुमचं माझं घर एकच आहे, मी फक्त उभा तुम्ही बसेल. आज आपल्या कुटुंब व्यवस्था संपून गेल्या महाराज, संपून गेल्या. एक आई जर मुलातून वाहिली राहते तर त्या कुटुंबात राहिलं काय? आणि एकच सून जर आपला मुलगा आजीच्या मांडीवर देत नसेल तर याच्यापेक्षा वाईट काय? काय वाईट काय? त्या मांडीला काय पाप केलाय की तिला नातवाचा स्पर्श नाही आहे? का? माझी सासू अडाणी आहे, माझी सासू अडाणी आहे, माझ्या मुलाला अडाणपणाचे संस्कार लागतील म्हणून माझी मुलगी, माझा मुलगा मी पाळणा घरात ठेवला पण आजीच्या मांडीवर नाही दिला. अरे लाख रुपये महिन्याची बाई ठेवा पोरग सांभाळायला, पण फाटक्या लुगड्यातल्या आजीची माया फुकाट आहे, फुकाट आहे. आणि तिच्या मांडीवर पडल्या पडल्या नातू झोपतोच. महिला म्हणत तुम्हाला अनुभव असेल, नातू जर झोपला ना, आजी जर बाहेर गेली तर नातू कधी उठणार आहे हे तिला माहित आहे. बसणाऱ्या बाईला म्हणते आता त्याचा उठायचा टाइम झाला, मला गेलं पाहिजे. आणि उठल्यावर तो काय मागणार आहे हेही माहित आहे. दूध गलासात ठेवून गार करून ठेवते, रडला की दूध. आज कुटुंबांमध्ये काहीच राहिलं नाही. आता हे तुम्हाला घर बिर थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही, याच तुमच्या माझ्या घरातली कुटुंब आहेत. आपण फक्त कडक कपडे घालून हिंडतोय महाराज आणि लोकांना दाखवतोय आम्ही लय शहाणे आहेत. काय तुम्ही अभ्यास करा महाराज. आज थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ बैठकीला नाही आला. तो भाऊ संध्याकाळी उशीमध्ये मुंडकं गुंतून राहिला. माझी मुलगी तर जाणारच होती कधीतरी, त्याने माझ्याशी बोलायचं नव्हतं, पण माझ्या वट्यावर जरी बसला असताना तरी मला समाधान वाटलं असतं. त्याला त्याचं रडू येत आहे. मुलीचा साखरपुडा झाला तर मुलीला आनंद व्हायला पाहिजे. मुलगी साखरपुडा झाल्यावर तिच्या बैठकीत मनोसक्त उशीचा कवर वली होईपर्यंत पोरगी रडली. साखरपुडा झालेली मुलगी का रडली माहिती का? माझं तर लग्न होणार आहे, मी तर हे घर सोडून जाणार आहे, मी गावच सोडून जाणार आहे. भांडण माझ्या चुलत्याचं माझ्या बापाचं होतं, मी तरी काय केलं? माझ्या चुलत्याने बोलायचं नव्हतं, पण मला आशीर्वाद द्यायला यायला लागत होतं, मला समाधान वाटलं असतं. इतका माणसांना मत झालाय. आज सगळे माणसं मधानं गेलीत, मधानं गेलीत कुटुंबांमध्ये. फक्त आम्ही स्पष्ट बोलतो म्हणून लोकांना थोडा राग येतो. झोंबू द्या, आमचा तुम्हाला राग येऊ द्या. खोटं आहे का सांगा? काय मर्यादा सांग. पुरीने ईश्वरासारखे बाप आयुष्यात कधीच रडले नव्हते, ते बाप पुरीने रडवले बाप. पुरीने इतक्या लाजा सोडल्या. पोरानं फोन मागितला पोरीनं द्यायचा, पोरानं बॅलन्स टाकला पोरीनं घ्यायचा, पोरानं हॉटेलला बोलवलं घ्यायचा. बाप कधी रडला नाही. पण पोलीस स्टेशनला पोरगी पळून गेल्यावर रडला तो, रडला. आणि रडणारा बाप पोलिसापुढे डोळे पसरून म्हणतो माझी फक्त मुलगी सापडून द्या, ती माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी तुमची मुलगी आणून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि पोरगी जेव्हा पोलिसानं धरून आणली आणि बापासमोर उभी केली, बापानं तिला हात नाही लावला, पोलिसानं तिच्या 2-4 कानफटीत दिल्या. आणि बाप पोलिसाच्या पाया पडला. आणि बाप पोलिसाला म्हणतो माझी जमीन विकेल मी, पण माझी मुलगी मी दुःखी करणार नाही. त्या पोरीनं फक्त त्या पोराचा नाच सोडावा. पोरीनं पोलिसाला डायरेक्ट सांगून टाकलं माझा बाप माझा दुश्मन आहे. आज पोरींना 2 दुश्मन झालेत. सख्खे भाऊ तुम्हाला दुश्मन आहेत, सक्का भाऊ. पोरींचं स्पष्ट म्हणणं आहे माझ्या प्रियकराला दोघांचा धोका आहे, बाप आणि भाऊ दुश्मन आहे तुमचा. भाऊ तुम्ही निवांत कीर्तन ऐका, बोलू नका मला परत, पण थोडं नंगाट काम आहे. तुमचं काय मत आहे? आणि हा मी तुमचे तुम्हाला बोललंच पाहिजे. आज आपण जर आपल्या माणसांना बोललो नाही तर आपली माणसंही राहणार नाही. तुमचं काय मत? 4 जणांना राग येईल कीर्तनाचा, पण आपल्या माणसांना नाही बोललं, ज्या कुटुंबावर प्रसंग येतात त्यांना कळतं ते काय. आणि कधी ध्यानात ठेवायचं, महिला मंडळ गावी सरतं, घरी सरतं, पाहुणेही सरतात, माणसंही सरतात. कुटुंबाला लागलेला डाग कुटुंब करता विसरत नाही.
गाव जाऊ द्या, गाव विसरून जाईल, बातमी येऊन जाईल, टीव्हीला येऊन जाईल, विसरून जाईल, पेपरला येऊन जाईल, विसरून जाईल, पण तिचा बाप जेव्हा जेव्हा झोपेल तेव्हा त्याला तेच चित्र आठवेल. तुम्ही अभ्यास करा. हा मध आहे, याचं नाव काय? मध आहे. पैशाचा मध, इस्टेटीचा मध, संपत्तीचा मध. थोडा 3 वाक्य ऐका पुढे चला. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. जपून वापरा. आज 40% नाही, शेतकरी वर्गाला दिवाळीच नाहीये. आज फक्त दिवाळी सर्व्हिसवाल्याची आहे. काय शेतकऱ्याची व्यथा आहे, काय त्या कुटुंबाची दानाफाण आहे. 4300 रुपये सोयाबीन आहे आणि सोयाबीनचं भूस 7 रुपये किलो आहे. म्हणजे भूस पेरावा का सोयाबीन पेरावा? तुम्ही अभ्यास करा. लावले फुलं, लावले फुलं, झालं उद्याच्या दिवस. परदेश काय फुलं खपटून खपून किती दिवस चालतील? 3 दिवस 4 दिवस. आज एवढ्या कुटुंबांच्या दानाफाण्या, तरी दारू कमी झाली नाही. 100 लोकांमध्ये 92 लोक दारू पितात सध्या. आणि या कोरोना झाल्यापासून इतकी लोक दारू पितात महाराज. दारू न पिणं हा सध्या कमीपणा झाला आहे. जी माणसं दारू पित नाही त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, तुम्हाला राग येईल. या 4 वर्षामध्ये महाराज 10व्याला जायची सुद्धा लाज वाटते. इतकी वाईट परिस्थिती झाली. 22-24 वर्षाच्या पोरांनी क्वाटरी प्यायच्या, मोटरसायकलवर चौकाचौकानी बसायचं, धडकायचं कुठंतरी, खुब्यातून जायचं, त्यांनी मरायचं. आणि ते महाराज महिला मंडळ अक्षरशः पोराच्या प्रेतावर आई रडते. अरे एवढे कुणा बेखाम वागणं राहत. अंगात ताकद जरी झाली, खिशात पैसा जरी झाला, तर तिला मर्यादा आहेच ना कोणत्याही गोष्टीला शेवटी. आज आमच्या मर्यादा संपल्या. हे बरे, मर्यादा संपल्या आमच्या. महिला मंडळ ज्या झाडाखाली बसून म्हातारपण मजेत घालायचंय, ते झाड जर उमदळलं तर काय त्या झाडात मजा राहील? आज 22-24 वर्षाच्या पोरांनी क्वाटरी पिऊन मरायचं आणि 7 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडायचं. हा न्याय कोणता आहे? बापानं पाणी पाजायचं पोराला आणि पोरानं माझाटल्यावानी 70,000ची पल्सर, 25-30 हजाराचा मोबाईल आणि खिशात 1500 कवाई आहेत आणि यांनी मजा हाणायच्या. त्याच्या बापानं इस्त्रीचे मळेल कपडे घालायचे आणि यांची बुटा 3000ची आहे आणि यांनी क्वाटरी प्यायच्या. आणि आई आणि बापानं पोराला पाणी पाजायचं. कोणता न्याय उठलाय वा? कोणता न्याय? कोणता न्याय? कोणता? का बाप पोराने मरायचं आणि बापानं? महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला ना आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर ही गुजीरवाणी पोरं अक्षरशः प्रेताजवळ उड्या आणतात. उड्या. काय माहितीये त्यांना माझा बाप गेलाय, काय माहितीये त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहितीये त्यांना मला आयुष्यात बाप मिळणार नाही, आणि काय माहितीये त्या पोरांना का माझ्या आईला डाग लागलाय. पोरं धडाधड उड्या आणतात आणि उड्या आणणारी पोरं आईला विचारतात माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला. तुम्हाला गावातल्या सत्ता टिकवायला पोरं लागतात. तुमचा प्रचार पोरांनी जर केला नाही तर तुम्हाला सत्ता मिळत नाही. तुम्ही पोरांना वापरून घेणार, त्यांच्या आयुष्याचं वाटोळं करणार. पुढं काय? तुम्ही 25-30 पोरं प्यायला शिकवली, पुढं काय? पुढं काय? तुम्ही 4 महिने पाजाल, पुढं काय? ती पोरं आईला विचारतात माझ्या बाबाला सगळे लोक का आंघोळ घालतात? काय उत्तर आहे? आणि ते प्रेत जर रस्त्याने घेऊन चाललं ना, ते प्रेत जर रस्त्याने घेऊन चाललं ना, ती पोरं डायरेक्ट विचारतात माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं लोकांनी? काय उत्तर आहे? आणि प्रेत पेटवलं तर नदीवर सगळी लोक रडतात आणि ती लहानाली पोरं हसतात आणि ते आजीला विचारतात आजी माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलं? काय केलं त्यानं? बोला तुमच्याकडे काय उत्तर आहे? बसलेली माणसं बोला. काय उत्तर काय तुमच्याकडे? ते पोरग डायरेक्ट म्हणतंय काय केलं तर माझ्या बाबाने? माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं. आई डायरेक्ट म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग पाठच करतं आणि सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. आणि शाळेतली पोरं त्याला म्हणतात तुझा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय, तुला परत बाबा नाही. ते पोरग घरी आलो आईला म्हणतं मेलाय माझा बाप. आई धाडकन भीतीला धडकी घेते. या 4 वर्षामध्ये 5-5, 6-6 वर्षाची पोरं बापाच्या दाव्याला आहे. इतका मत खवळलाय. पटापटा नावं सांगतो.
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार की झाले 6. मी, तू, तुझं, माझं, सांसार 10 आणि त्याच्या पुढे अजून 6 राहिले. 16 होते ना, 6 राहिले. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना, तितिक्षा. आणि हे 16 जण तर तुम्हाला मारायचे असतील तर तुम्ही गोकुळात आलात गवळ्यानो, तर माझ्या माग या. कसं या तुम्ही आलात. उत्तर त्याचं 7व्या अध्यायात आहे, पाहिपा शरीराची गावा. तुम्ही गोकुळात आलात तर माझ्या माग या. याचा अर्थ असा आहे, तुम्ही कायेनं वाचेनं मनानं भजन करा. जर तुम्ही माझ्या माग आलात तर तुम्हाला मी किती देईन. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. इथं परत थोडा घोटाळा आलाय. पोट भर देतो म्हणजे किती देतो. आता पहा, आपण आता जरी जेवलो तर संध्याकाळी जेवणार आहे, म्हणजे पोट कधी भरत नाही. पण एक लाडू असा आहे, तेवढा जर मिळाला तर पैदा करा कोणत्या दुकानात. महिला मंडळ, एक लाडू आहे, तो जर खाला, ए ब्रे, ए पुरीनो, पुरी, एक लाडू आहे, तर लाडू जर खाला तर माणसाला भूकच लागत नाही, पूर्ण पोट भरात. तो लाडू कोणत्या दुकानात मिळत असला तर पहा. टाळकरी पखवादे, त्या लाडूचं नाव माहिती आहे तुम्हाला? नाही. म्हाताऱ्याने शोध लावला. म्हातारा म्हणतो गुळमुटका लाडू नाही, त्या लाडूचं नाव आहे आनंद. तुका म्हणे तो आनंदाची लाडू, आम्ही खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चरफडू नका तुम्ही. आता उत्तर द्या, माया पुढे बसल्यावर तुम्हाला कशाची आठवण आली का? नाही. मनात पाप आलं का? नाही. बरं, इंद्रियाला काही धोका बसला का? नाही. मग हा लाडू आनंदाचा आहे. हा लाडू जर खाला तर पोट भरत नाही, तृप्त होत. आजी देतो पोट भरी, पण त्याला आठ काय आहे? हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला. आता इथं परत थोडा घोटाळा आलाय. हळूहळू चाला म्हणजे पायानं नाही चाला. एक एव्हा कामाला, क्रोधाला डायरेक्ट दणका देऊ नका. इंद्रियाला जर डायरेक्ट दबाव दिला ना, ते खवळा द्या. त्याला हळूहळू 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 हळूहळू. गाईला वासरू झालं, डायरेक्ट 4ही सड बाजून टाका. परत वासरू बाजायला वासरूच राहणार, तेवढे वासरू मेल. त्या वासराला पचल एवढंच दूध दिलं पाहिजे. आता ह्या पोरांना, तुझं वय, तू कितीला आहे? 6वी. सेमी का मराठी? सेमी. बर्फाचा गोळा सॉलिड, लिक्विड और गॅस? बर्फाचा गोळा लिक्विड, सॉलिड. वॉटर, मिल्क, केरोसिन, गॅस, कार्बन. अरे नाही विचारित आहे, कार्बन. हा बरं, 9वीला कोण येतं? 9वी वाले बोट वर करा बरं. 9वी वाले, हा तुम्ही 2 जण. सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम का? चैप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, साइंस एंड टेक्नोलॉजी. In first chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? Newton. How many rules? 3. Action and reactions are equal, but the direction and opposite. It is called third law of motion. Energy neither created nor be destroyed, but it converted into one form to another form. It is called. परत आहे का नियम?
Energy neither created nor be destroyed, but it converted into one form to another form. It is called. हा तू गुरुजीच आहे का? सर्व्हिसवालाच आहे ना? तुझे वडील सर्व्हिसला आहे ना? हा ते लगेच अंदाज येतो. आमचं इतकं भारी नाही निघू शकत. त्याला म्हणायचं एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. दहावीला कोण येतं? तू दहावीलाच आहे ना? नाही कितीला आहे? 12वीला. 12वी आर्टला आहे सायन्सला आहे? शियाला आर्टचा आहे तुझा, सायन्सला नाही. तू आर्टलाच आहे ना? हा 10वीला कोणीच नाही इथं. पुरीमध्ये कोण आहे 10वीला? सेमी का मराठी? मराठी मीडियम आहे का? 8 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडली असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या मूलद्रव्यासारखे असतात. हा नियम कोणाचा आहे? करेक्ट. पण वाटीत नाही आपलं मराठी नाही का? त्या शास्त्रज्ञाचं नाव काय? न्यूलँडचा अष्टकाचा नियम. पहिले 3ऱ्या प्रकरणात आहे. प्रकरण नंबर पेपर नंबर 1 प्रकरण नंबर 3. 3 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडले असता मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांच्या सरासरी असतो. हा नियम कोणाचा आहे? डोबे रायनरचा त्रिकाचा नियम. न्यूलँडचा अष्टकाचा नियम. आवर्त सरणीतील उभ्या गणांना टिंबटिंब म्हणतात. उभ्या रेषेंना गण. करेक्ट. आणि आडव्या रेषेला आवर्तन आहे. करेक्ट. तू कितीला आहे? 6वी 10वी? मग तू मागाशी कुठे गेलता? शिमी का मराठी? हा हा इंग्लिश मिडियम. बापाच्या बायकोस टिंबटिंब म्हणतात. ज्ञानेश्वरी म्हणतात. बापाच्या बायकोला काय म्हणतात? बापाच्या बायकोस टिंबटिंब म्हणतात. बायको. करेक्ट. बापाच्या बायकोला बायको म्हणतात. हे तुम्ही मिसेस म्हणतात. हे तुम्ही सांभाळणार आहे का आयुष्यभर? आई. करेक्ट. आणि आईला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मॉम. अरे मॉम हा शब्दच नाहीये. मदर. मदर. मॉम. आणि बापाला बॉम्ब. आईला मॉम, बापाला बॉम्ब, आणि पोराला ॲटम बॉम्ब, आणि पुरीला फटाकडी. अख्ख्या घरात ठॉय ठॉय. माझ्या माग आला तर आला. इथं आलो बरं का आपण गवळण अंतरंगातली. आणि तो बाबा बुधवारी आला आणि आई रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेटी जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. मग हा लगेच म्हणला मम्मी डोंट क्राय, डू नॉट टेक एनी टेन्शन, वर्क इट डिपेंड्स अपॉन टू मी. मला नंदाच्या घराला नेऊन घाल. पुऱ्याला गेला जाट टुपलीतून पाय काढला आणि पहिले गिराईक मिळालं पुतना. आता आमची महाराज मंडळी काल्याच्या कीर्तनात काय म्हणते माहिती का?
कृष्ण गवळीने आडीत होता म्हणजे आडीत होता गोकुळात. आपल्याकडे बाजारात वांगे विकायला बटाटे विकायला म्हातारी जाते का कॉलेजची पोरगी? म्हातारी. मग गोकुळात दही विकायला म्हाताऱ्या जात असतील का कॉलेजच्या पोरी? म्हाताऱ्या. मग कृष्ण म्हाताऱ्या आडीन का? हो द्या तुमचंच हो. अशा वर फाट्या पोथ्या वाचायच्या काही नाही. कृष्ण पहिलं गिराईक मिळालं पुतना, आणि पुतना म्हणजे माया, पुतना म्हणजे अविद्या. आणि बाबळभट म्हणजे अहंकार. म्हणजे अहंकार गेला का देव झाला, अहंकार गेला की देव झाला. पुतना मेली का देव झाला. आणि मग करायच्या खोड्या तळवे तळ हात रडते माझे बाळताने, रडते माझे बाळताने समजाविता राहीना, समजाविता राहीना, समजाविता राहीना, समजाविता राहीना. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला गवळ दिसाऱ्या मथुरेचा उशीर झाला बाजाराला रे, बाजाराला लहान मुले घेऊन, लहान मुले घेऊन खोड्या करे खोड्या करे 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 खोड्या करे खोड्या करे खोड्या खोड्या करी मला
या आडवाट रुतला बाई काटा या आडवाट नंद जगरडा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड मानो मी तिरपी नजर मोहन माझा तुम्हा छळील कैसा कामातला मोहन माझा तुम्हा छळील कैसा बाई बाई नका ग सया साड्या तुमच्या बळविकात सांगा तरी अज्वतबाई अज्ञान आसी हरी बाळकृष्ण अज्ञान नायिका आपल्याशी संग बाई बाई नका ग सया नका ग सया झाला तो काला 24 वर्षापासून बिलत गावला आला मला खुणवायच्या का नाही वाजले किती एक आज काय विचार आहे सगळ्या मंडळीला धन्यवाद एकदा प्रेमानं भजन करा विठोबा